माझं वय वर्ष 32 आहे. हम्म. मी माझ्या आयुष्यात फक्त एकदाच अक्कलकोट बघितली, फक्त एकदा. लोकांना आश्चर्य वाटेल, परंतु मी एकदा अक्कलकोट बघितलं. तिकडली ऊर्जा मला खूप छान वाटली आणि मला फक्त तिथं गेलं एकदा असं जाणवलं की महाराज माझ्याबरोबर असावे. अच्छा. आणि आज अशी परिस्थिती की माझ्या घराचं अक्कलकोट झाले. आणि बरं त्या जागेचं वैशिष्ट्य सांगतो. तिथं इस्कॉनची गोशाळा त्या शेजारी 200 गायी आहे. म्हणजे महाराजांनी ती जागा निवडली असेल. आणि जेव्हा म्हणजे रात्री मी झोपताना मात्र एक वाक्य बोललो की महाराज काहीतरी चमत्कार करा, जरा काहीतरी तुम्ही चमत्कार केला तर मी पहिलं पाऊल तुमचं त्या माझ्या घरामध्ये असेल, तुमची स्थापना तिथं असेल, नंतर माझी. देवाला दिलेला शब्द पाळला म्हणून मूर्ती स्थापना झाली. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं, स्वामी भक्तांचं आजच्या या राजयोद्धा टॉक्समध्ये मी मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आज आपल्याला खूप महत्त्वाची स्वामींबद्दल माहिती मिळणार आहे. आपण सचिन शिंदे यांच्याशी आज त्याबद्दल गप्पा मारणार आहोत, त्यांचा जीवन प्रवास ऐकून घेणार आहोत. एक साधारण वस्तीत, अगदी झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलाचा हा प्रवास आहे. त्यांचा असा अनुभव आहे की स्वामींमुळेच आज ते खूप मोठ्या लेवलवर आहेत. झोपडपट्टीतून आज त्यांनी 3 मजली स्वतःचं घर घेतलेलं आहे. तिथे 250-300 लोक दर गुरुवारी स्वामींची आरती तिथे मोठ्या प्रमाणात केली जाते. ते म्हणतात की अक्कलकोटच दर गुरुवारी माझ्या इथे स्वामी प्रगट होतात आणि अक्कलकोटच इथे आहे असं आम्हाला वाटतं. जे अगदी सांप्रदायिक वारकरी संप्रदायातले होते, कधी त्यांना स्वामी भक्ती नाही, भोंदू मार्गाकडे त्यांना जायचंच नव्हतं. हे साधू संत काय याच्यावर त्यांचा काही विश्वास नव्हता. पण 14-15व्या वर्षी त्यांना एक असा अनुभव आला आणि मग ते कसे याच्यात हळूहळू जात गेले, हे सगळं आपण त्यांचा आज प्रवास पाहणार आहोत. त्यांचं असं म्हणणं आहे की आधी मी इथे होतो आणि मग इथे गेलोय. हा जो प्रवास आहे याच्या मधली जी आहे ती स्वामींची ऊर्जा आहे आणि ती सतत माझ्या सोबत आहे. त्यामुळे त्यांची उंची नेहमीच वाढत राहणार आहे. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या या पॉडकास्टमध्ये. सर, आधी तर तुम्ही स्वतःला आज आहातच, तुम्ही स्वामी भक्त तर आहातच, पण हा प्रवास तुमचा कुठून सुरू झालाय? माझं वय साधारण एक 16 वर्षाचं असेल. म्हणजे मी 10वी झाली असेल आणि अतिशय खडतर परिस्थिती. आम्ही वस्ती भागामध्ये राहिला होतो. अतिशय खडतर परिस्थिती. त्यामुळे शिक्षणाबरोबर काम करणं अतिशय गरजेचं होतं. त्यामुळे तेव्हा मी माळी काम करायचो. आज मी हॉर्टिकल्चर BSc केले, अभिमानाने सांगतो. परंतु तेव्हा मी माळी काम करायचो आणि शिक्षणही घ्यायचो 11वीचं. तर आमचे क्लायंट होते क्षमा एरंडे म्हणून, अतिशय मोठ्या स्वामी भक्त आहेत त्या. तर त्यांच्या मी घरी जायचो आणि बागेमध्ये हॉलला अटॅच अशी त्यांची गॅलरी होती आणि त्या गॅलरीमध्ये साधारण एक बाग होती सुंदर अशी. त्या बागेचं मी मेंटेनन्सचं काम करायचो. आणि ते काम करत असताना मी खिडकी डोकावायचो, तर त्यांचा स्वामींचा एक मोठा फोटो होता. तर मला कुतूहल लागायचं ना, छोटंच वय, बालवय ना, कुतूहल लागायचं की काय असेल. त्यांनी पाहिलं 2-3 वेळा. ते म्हणले तुला आज जायचं का? मी म्हणलं आज काय? ते म्हणलं स्वामी. मी आश्चर्य, स्वामी? मला फक्त एवढं माहिती अक्कलकोटचे स्वामी कोणतरी असतात. ते म्हणलं ठीक आहे. मग मी आत गेलो. आत गेल्यानंतर त्यांनी सांगितलं नमस्कार कर, हे अगरबत्ती घे, काही इच्छा असेल माग. मी म्हणालो मी बाबा बुवांना मानत नाही, स्वामी वगैरे असं काही मी मानत नाही. मी वारकरी संप्रदायातला आहे. म्हणजे तुकारामांचं एक वाक्य आहे की तुका म्हणे नोहे एका चिंतिता विठ्ठल आहे. म्हणजे मला वाटायचं की विठ्ठल हाच परमात्मा आहे आणि विठ्ठलाशिवाय कुठला देव नसतो हा मानणारा मी, निश्चित विठ्ठल भक्त. परंतु मी आत गेलो, एक इच्छा मागितली. म्हणून महाराज आम्ही वस्तीमध्ये राहतो, आमचं घर होऊ द्या, असं मी म्हणाल इच्छा मागितली. आणि मग त्यांनी काय केलं, एक साधारण स्वामींसमोरचे 250 रुपये उचलले. त्यावेळेचे 250 रुपये खूप मोठी रक्कम होती आणि माझ्या कामाचे 500 रुपये. असं त्यांनी मला एक 750 रुपये दिले आणि सांगितलं की हा महाराजांचा प्रसाद आहे, तुझ्या जवळ ठेव, काही कमी पडणार नाही. मग मी आनंदी झालो. 750 रुपये मिळाले ना, एकदम खर्चायला झाले. आणि प्रसाद वगैरे काही नसतो आणि मजा करायची. असं मी विचार केला आणि मी घरी गेलो. आणि त्याच संध्याकाळी मी असं बाहेर गेलो आणि माझं बटवा म्हणजे पाकिट पैशाचं हरवलं. त्याच्यामध्ये एक साधारण तेव्हा मला 3,500 पगार मिळायचा बागकामाच्या सर्व, आणि 5,000 रुपये होते. त्यात ते स्वामींचे 750 रुपये सुद्धा होते. आणि ते पाकिट पडलं. मला वाटलं ह्या बाईचा आपण पैसे घेतले, काहीतरी भुताटकी केली, काहीतरी करणी भानामध्ये असा काहीतरी प्रकार झाला आणि ह्या बुवांचे म्हणजे स्वामींचे आपण पैसे घेतले आणि असं घडलं असं वाटलं. आणि मी छोटा ना,
त्यामुळे मला काहीच कळत नव्हतं काय करावं, आणि मी रडायला लागलो जोरात. हम्म. आणि मग माझ्या घरामध्ये छोटंसं वस्तीमध्ये माझं भाई दहाचं घर, हम्म. छोट्याशा पांडुरंगाच्या मूर्त्या होत्या, आणि मी त्या हात जोडायला लागलो. मी म्हणलं महाराज, म्हणजे एक आशा किंवा लोभ म्हणता येईल त्याला, हम्म. की महाराज माझं पाकिट सापडू दे, मी तुमच्या विश्वास ठेवला, असं हो, मी असं, म्हणलं. हो हो मी की- जस्ट म्हणलं. हम्म. आणि तुम्हाला सांगतो हा काय आश्चर्य आहे, की मी ज्या ठिकाणी संध्याकाळी बसलो होतो, जिथं ते पाकिट होतं, तिकडं एखाद्या माणसाचा फोन आला मला, की अरे तुझा फोटो आहे, तुझं पाकिट हरवलंय का? मी म्हणलं हो माझं. बरं दिलं कोणी दिलं असेल तर त्या भागात जो घरोघर जाऊन घंटा गाडीनं कचरा घ्यायचा त्या माणसाने. आता विचार करा, एवढी मोठी रक्कम देईल का तो? बापरे. मग ही स्वामींची कृपा, असं मला त्यावेळी कुठं वाटलं, हा बाबा काहीतरी अस्तित्व आहे. आणि मग मी महाराजांना मानायला लागलो आणि थोडासा एक विश्वास ठेवायला लागलो. असं म्हणजे तिथून ही हा थोडी पहिला सुरुवात अनुभव की तुमचा का विश्वास ठेवायचा. ठेवायला पाहिजे असं. मस्त. तुम्ही अक्कलकोटला कधी दर्शनासाठी गेलात किंवा मग तिथे गेल्यावर काय अनुभव आला? मी माझं वय वर्ष 32 आहे आता. हम्म. मी माझ्या आयुष्यात फक्त एकदाच अक्कलकोट बघितले, फक्त एकदा. लोकांना आश्चर्य वाटेल, परंतु मी एकदा अक्कलकोट बघितलं. तिकडली ऊर्जा मला खूप छान वाटली, आणि मला फक्त तिथं गेलं एकदा असं जाणवलं की महाराज माझ्याबरोबर असावेत. अच्छा. आणि आज अशी परिस्थिती की माझ्या घराचं अक्कलकोट झाले. खरंच आहे. तो एक किस्सा म्हणजे ऐकायला आवडेल आम्हाला की घराचं अक्कलकोट झालंय. त्याचं झालं असं की मी माझ्या आयुष्यातलं जे पहिलं घर घेतलं महाराजांच्या कृपेने, ते जांभूळवाडी रोडला निपाणी वस्तीला. त्यानंतर गार्डन कामातून मी ॲग्रिकल्चर BSc केलं. खूप धंद्यामध्ये महाराजांच्या कृपेने प्रगती झाली, आणि मग थोडेफार पैसे आल्यावर एखादं बैठी घर असावं अशी माझी अतिशय मनापासून इच्छा होती. तर मी टिळेकर नगर भाग आहे इस्कॉन मंदिराच्या मागे, तिथे मी चांगलं सर्च करत होतो की चांगलं घर शोधावं. आणि मग साधारण तिथं त्या एरियामध्ये मला घर आवडलं, खूप छान होतं. परंतु अनेक म्हणजे ते घर घ्यायचंच ह्या हिशोबाने आम्ही पैसे वगैरे, ते 27 लाख रुपयाला व्यवहार ठरला होता, साधारण तेवढे अमाऊंट वगैरे जमवणं सगळं, आणि उद्या तो व्यवहार करायचा असं म्हणता होता. पण काही कारणाने तो व्यवहार फिसकटला, आणि मला इतकं दुःख झालं की अरे असं कसं झालं, नाही का. आणि मग आता आणि निम्मी रक्कम माझी होती, आणि निम्मी मी अशीच कलेक्ट केली होती की ती मला दुसऱ्यांची होती. बरं, आता मी समजा एखाद्याकडून अमाऊंट आणली, मी जर रिटर्न केली, परत मिळेल का नाही, काही शाश्वती नाही. म्हणून मी काय केलं, मग मला थोडंसं दुःख झालं, आणि मग असं मी फक्त ही इच्छा की महाराज तुम्ही काहीतरी करा. मी खूप की बाबा चांगली वास्तू सापडत नव्हती. आणि मी झोपी गेलो. सकाळी उठलो, अचानक एका माणसाचा फोन आला की तुम्ही टिळेकर नगरमध्ये घर शोधताय का? मी मला नंबर कोण दिला? आणि म्हणे असंच मिळाला. म्हणलं कोणी? नाही म्हणे मला आता आठवत नाही कोण दिला. आणि त्या माणसाने आम्हाला ती वास्तू दाखवली जिथं आता आमच्या महाराजांचं स्थान आहे, जिथं आमचं घर आहे. आणि बरं, त्या जागेचं वैशिष्ट्य सांगतो, तिथं इस्कॉनची गोशाळा त्या शेजारी 200 गायी आहे. म्हणजे महाराजांनी ती जागा निवडली असेल. आणि जेव्हा म्हणजे रात्री मी झोपताना मात्र एक वाक्य बोललो की महाराज काहीतरी चमत्कार करा, जरा काहीतरी तुम्ही चमत्कार केला तर मी पहिलं पाऊल तुमचं त्या माझ्या घरामध्ये असेल, तुमची स्थापना तिथं असेल, नंतर माझी. देवाला दिलेला शब्द पाळला, म्हणून मूर्ती स्थापना झाली. खरंच आहे. आणि आज 250-300 लोक दर गुरुवारी येतात आणि त्या मूर्तीचं आणखीन दर्शन एक घेण्यासाठी. किस्सा सांगायला आवडेल मला. मला तेच विचारायचं होतं की पुढे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचं वाक्य आहे. याचा अनुभव तुम्हाला आयुष्यात कसे येत गेले की स्वामी आहेत, काही घाबरायचं काही कारण नाही आपल्याला? खरं ते माझ्या वैयक्तिक जीवनाचं पार्ट आहे, पण मला सांगायला आवडेल, सगळं महाराजांच्या इच्छेने घडते. माझ्या लग्नाला साधारण 6 वर्ष झाली, पण तो नॅचरल प्रेग्नन्सी राहत नव्हती. तर आम्ही बऱ्याच ठिकाणी गायनेक स्पेशलला भेटायचो, गोळ्या असतील, औषधं असतील, असे विविध प्रकारचे आम्ही उपचार घ्यायचो. त्यात बरेच आमचे लाखो रुपये खर्च झाले, परंतु कुठे फरक पडत नव्हता. पण तो एका रात्री मला स्वप्न पडलं. मग स्वप्नामध्ये महाराज माझ्या शेजारी, लोकांना एक खोटं वाटेल कदाचित, परंतु जे माझ्या अंतःकरणातून आलं ते मी तुम्हाला सांगतो. महाराज माझ्या शेजारी बसले होते, आणि मी असं झोपलो होतो. समोर पाणी होतं, एक नदी वगैरे वाहते असं. आणि मी महाराजांना म्हणालो की महाराज काय हे, हो ना, एवढी मी निस्सीम भक्ती करतो तुमची, आणि मलाच एवढं दुःख का? 6 वर्षापासून मी असं का? तर मग मी महाराजांना असा प्रश्न विचारला. महाराज म्हणले अरे त्यांच्या शैलीमध्ये, जे तुम्ही आज सगळीकडे जे बघता ती शैली महाराजांची असेल, आणि ती मला जाणवली माझ्या स्वप्नामध्ये. महाराज म्हणाले अरे तो माझ्या खाली बघ ना, नारळ ठेवलाय सुका, तो दे ना खायला, होईल ना. आणि खरंच मी सकाळी उठलो, आमच्या बायकोला म्हणालो की अगं त्या स्वामींच्या कपाटामध्ये काही नारळ आहेत का, त्यातला एखादा सुका नारळ आहे का बघ. आणि खरंच
बरेच नारळ होते, त्यात एकच सुका नारळ होता. तो तिने खाल्ला आणि तिला प्रेग्नन्सी राहिली 6 हा. वर्षानंतर. आणि बापरे, हे तर मिरॅकलच आहे हो, खरंच. आणि नंतर तिला प्रेग्नन्सी राहिली आणि हे आम्हाला कळालं जेव्हा ते बाळ म्हणजे ती प्रेग्नन्सी राहिली ते कळालं ते गुरुपौर्णिमेला. आणि बाळाचा जो जन्म झाला प्रीमॅच्युअर झाला, बऱ्याच अडचणी आल्या, परंतु बाळाचा जन्म झाला दत्त जयंतीला. मला सांगा ही ऊर्जा नाही तर काय, हे स्वामींचीच लीला ना. अशा बऱ्याच गोष्टी आयुष्यात घडत आल्या आणि महाराज वेळोवेळी त्यातून मार्ग दाखवत मग गेले. त्यावेळेस तुम्हाला असं वाटलं नाही, दिलंय स्वामींनी बाळ, ते पण प्रीमॅच्युअर 3 महिने आधी झालंय, आता त्याला ती सगळी प्रोसेस असते प्रीमॅच्युअर झाल्यानंतर बाळाची, ते हॉस्पिटलचा खर्च, मग स्वामींवर रागवलात नाही ना? नाही, राग वगैरे काय आला नाही मला. मला वाईट नाही वाटलं. मला असं वाटलं की ह्यातनं काही वाईट घडलं नाही ना. प्रीमॅच्युअर झालं ते मॅच्युअर होणार आहे ना 4 महिन्यानंतर. म्हणजे पण त्यासाठी पैसा पाणी खर्च हो, म्हणजे होणारच होता. मला मग जे सांगायला आपण तुम्हाला आवडेल की अचानकपणे त्यांना त्रास व्हायला लागला दत्त जयंतीच्या रात्री 11:30 वाजता. तर आम्ही त्यांना हॉस्पिटलला, भारती हॉस्पिटलला दाखल केलं. तर तेव्हा मला त्यांनी काउन्सिलिंग रूममध्ये नेलं आधी, डिलिव्हरी करण्याच्या आधी, की हा बेबी प्रीमॅच्युअर असणार, ह्याला काचेची पेटी लागणार, म्हणजे NICU मध्ये याला दाखल करावं लागेल बापरे. आणि पर डे 15,000 रुपयाचा खर्च आहे. मग तुमच्याकडे 8 ते 10 लाख रुपये असतील तर तुम्ही इथे थांबा, नाही तर तुम्ही हलवू शकता. हो. माझ्या डोळ्यासमोर काहीसा अंधार आला, पण मी त्यांना म्हणलं ठीक आहे, मी फक्त महाराजांना सोडलं, तुम्ही ते करतील एवढं मला विश्वास होता. आणि त्यानंतर डिलिव्हरी झाली, मुलगा झाला. म्हणजे आमच्या काही स्वामी भक्तांनी सांगितलं होतं की स्वामी घरी येतील आणि खरंच स्वामी घरी आले, मला हरकत नाही. परंतु एक आमच्या अतिशय जवळचे क्लायंट आहेत, फार मोठे पुण्यातले डॉक्टर आहेत ते. तर त्यांना मी ही अडचण सांगितली, तर ते म्हणले काही काळजी करू नका, आपण करूया. आणि त्यांनी ट्रस्टीना फोन लावले, विविध त्यांनी लोकांशी चर्चा केली आणि जिथं 8 ते 10 लाख रुपये लागणार होते ते काम फक्त 86,000 मध्ये झालं. महिनाभर राहून आमच्याकडून फक्त 86,000 रुपये घेतले. मला वाटतं महाराजांची लीला नाही तर काय, मला सांगा. म्हणजे अशा अनेक गोष्टीतनं महाराजांनी तारून दिला. अजून अनुभव आम्हाला ऐकायला आवडतील की संकटाच्या काळात स्वामींनी तुम्हाला कसा कसा आधार दिला, कारण की तुम्ही अगदीच वस्ती भागात राहत होतात आणि तिकडनं एवढं घर करणं काही सोपं नाही, एवढं मोठं घर. खरं तर प्रत्येक म्हणजे पुण्यातलंच नाही तर जगातल्या सगळ्या माणसाचं एक स्वप्न असतं की स्वतःचं घर पाहिजे. आणि मला वाटतं घर करणं म्हणजे आपल्याकडे मराठीत म्हण आहे की घर बघावं बांधून आणि लग्न बघावं करून. तर मला वाटतं माझ्या बाबतीत तसं मला काही अडचण आली नाही. कारण मला ज्यांनी म्हणजे मी घर घेण्यासाठी मला माझे जे काही असे स्वामी भक्तीतले लोक आहेत त्यांनी मला बिनव्याजी खूप मदत केली. बिनव्याजी त्यांनी पैसे दिले आणि माझाही व्यवसायातनं सुद्धा मला खूप चांगले पैसे मिळायचे. मग ह्याच्यातनं आता मला सांगा, एखादा माणूस त्याच्या आयुष्यामध्ये किती प्रॉपर्टी उभी करू शकतो एक 7 वर्षामध्ये? फक्त 7 वर्षात? 7 वर्षात एक किती 1 लाख BHK रुपये फ्लॅट एक 10-15 लाखाचा तर घेऊ मी शकते. माझ्या आयुष्यामध्ये एक 65 लाखाची प्रॉपर्टी उभी केली, ती फक्त 7 वर्षामध्ये. आणि ही फक्त महाराजांची लीला आहे. त्यात माझं काही नाही. माझे कष्ट असतील कदाचित, पण त्याला ऊर्जा देणारे महाराज आहेत. म्हणजे नाव चालते पण पाण्याचा आधार असतो, नाही तर नाव बुडून जाईल खाली किंवा नाव तरंगणारच नाही. तर पाण्याच्या लहरी असतात म्हणून नाव पुढे जाते. तसे महाराज माझ्या आयुष्यामध्ये एक लहरी, एक लाट किंवा एक ऊर्जा अशा स्वरूपात महाराजांचं खूप माझ्या आयुष्यात स्थान राहिलं. खूप संकटाच्या काळात प्रत्येक वेळेला स्वामी आहेत सोबत, हेच तुम्ही धरून चाललात, पूर्ण विश्वास ठेवलात फक्त स्वामींवर, किती जरी संकट आली तरी. स्वामी म्हणजे एक ऊर्जा आहे, तुम्ही लक्षामध्ये घ्या. आणि आता जसं मी तुम्हाला सांगितलं की बाळाच्या बाबतीमध्ये कसं झालं, मला असं वाटतं की स्वामीने हंडाभर मला सुख दिलं, तेव्हा मी कुठला आरडाओरडा नाही केला. पण जर मला एक थेंब जर दुःखाचा महाराजांनी दिला तर तो मी सहन केला पाहिजे ना. खूप छान सांगितलं तुम्ही. म्हणजे मी हंडाभर पाण्याकडे बघितलं पाहिजे, एक थेंब दुःखाकडे नाही. तर महाराज तसे फार आमचे गोड गुणी. सर्वसामान्य लोक असेच म्हणतात, नाही मी एवढी भक्ती करतो, एवढं सगळं चांगलं असताना स्वामींनी बघा मला हे असं काय समोर आणून ठेवला, हा एवढा मोठा नाही, एवढ्याकडे, एवढ्या छोट्या गोष्टीकडे नाही, याच्यात नाही तारून नेतील, याच्यावर तुमचा विश्वास आहे. आणि मग रोजच्या जीवनात तुम्ही स्वामी भक्ती कशी करता? रोजच्या जीवनामध्ये मी माझ्या कामाला प्रथम प्राधान्य देतो. मला असं वाटतं प्रत्येक माणसानं जगातल्या आपल्याला जे काही आपलं कर्म म्हणजे आपलं काम बांधून दिले त्याच्याशी प्रामाणिकपणे राहिलं पाहिजे. मला वाटतं खरी स्वामी गंडे दोडे नारळे नाडे ह्याच्यावरती माझा विश्वास नाही. मला असं वाटतं की नामस्मरण करत वेळ घालण्यापेक्षा कुठं तर माळ घालून फिरणं ही काही भक्ती नाही.
तर मी सकाळी उठल्यानंतर हम्म. सर्वप्रथम फक्त स्वामींना हात जोडतो, एक अगरबत्ती लावतो, नमस्कार करतो आणि माझ्या घरातली माझी पत्नी स्वामींना जेवणाचं ताट लावते. तेवढीच आमची सकाळी 5 मिनिटं बघते, संध्याकाळी 5 मिनिटं बघते. दिवसभर आम्ही आमचं काम करतो आणि हो तीच का? तीच खरी स्वामी भक्ती आहे. म्हणजे माझा गार्डन मेंटेनचा व्यवसाय. आज हम्म. हजारो झाडांना खतं, पाणी, औषधं देणं. मला वाटतं प्रत्येक चराचरात परमेश्वर सामावलेला. त्यासाठी मूर्तीसमोर बसून तासंतास जप करायची गरज काय? स्वामींना ते आवडणार नाही. स्वामींना आळशी, आईत खाऊ किंवा बसून खाणारी माणसं आवडत नाही. असेल माझा हरी तर देईल पानगावरे, असली भावना असणारी लोक वा वा स्वामींना वा आवडत वा. नाही आणि अशांकडे स्वामी राहणार पण नाहीत. कारण स्वामींना कष्ट करणारी, प्रामाणिक असणारी, नियम पाळणारी आणि आपल्या तत्वाशी प्रामाणिक असणारी माणसं जास्त आवडतात. ती खरी स्वामी भक्त असं माझं ठाम खूप मत छान, आहे. खूप छान सांगितलं तुम्ही की तुमचं काम म्हणजेच ही भक्ती आहे. तर कामं करताना तुम्ही नामस्मरण करत असताल तर काय तुम्हाला अनुभव काय, बदल काय जाणवतो? आता तुम्हाला एक खरं सांगतो मी गार्डन मेंटेनचं माझा व्यवसाय हो आहे. अनेक गुजराती, मारवाड्याच्या विविध हो स्तरातल्या हो उच्चभ्रू लोकांची कामं माझ्याकडे आहेत. आता एक IT पार्कमधल्या लोकांची कामं असतात. तर एखाद्या झाडाला जेव्हा कीड येते, हम्म. तर ती काही किडे अशा असतात, तर एक झाडामध्ये मिलीबग नावाची कीड येते. खूप अच्छा. चिवट असते किंवा अच्छा. मावा पडतो झाडाला, तो हो लवकर बाबा. जातच नाही. त्या झाडाला त्रास व्हायला लागतो त्याला. तेव्हा महाराजांचं आम्ही नामस्मरण करतो किंवा एखादी आमची बाग असते, लवकर रिपेअर होत नाही, किडीनी रोगाने आली तर, तेव्हा आम्ही तिथे तारक मंत्र ऐकतो. आणि चमत्कार वाटेल तुम्हाला, मी जरी ॲग्रिकल्चर BSc असलो, जरी मी झाडांमधला तज्ज्ञ अशी माझी नावापुढं डिग्री जरी असली, तरी मी सांगतो की आम्ही आजही स्वामींचं नामस्मरण करतो आणि झाड लावतो आणि झाड रिपेअर होतं आणि झाड ते अतिशय जोमाने फुलायला लागतं. हा माझा अनुभव आहे. बापरे. किंवा माझ्या घरी जी एक माझं 500 स्क्वेअर फूटचं टेरेस आहे. हम्म. महाराजांना जे काय हार येतात, हम्म. जे काही प्रसाद हो शिल्लक हो राहतो, हो तर तेच. तो कुठे इतर असं जाऊ नये यासाठी आम्ही फक्त कचऱ्यावरली बाग फुलवली माझ्या घरी. तर टोटली जी काही महाराजांचे हार वगैरे असेल ते कुजवतो आम्ही आणि त्याच्यातून आम्ही झाडं फुलवतो. मला वाटतं महाराजांचा आशीर्वादच आहे ना तो, की बाबा कुठे तुम्ही घाण करू नका, रस्त्यावरती घाण टाकू नका. आणि त्याचं पावित्र्य राखावं म्हणून आम्ही कचऱ्यावरली बाग फुलवली आणि लोक तो प्रोजेक्ट बघायला येतात. म्हणजे ही खरंच महाराजांची खरंच छान, इच्छा. तुम्हाला मानलं पाहिजे. हम्म. हीच तुमची भक्ती आहे आणि हीच भावते वाटतं स्वामींना खूप तुमच्या कामाची. स्वामी समर्थ भक्त म्हणून तुम्ही मग कोणकोणते नियम पाळतात का? कारण की लोक म्हणतात हे हम्म. असे नियम फॉलो केले पाहिजेत, तर तुम्ही तुमच्या आयुष्यात काही नियम असे फॉलो करता का? आता मला असं वाटतं की भक्तीमध्ये कुठला नियम असू नये. म्हणजे आता तुम्ही बघितलं की सवळ्यातली भक्ती असावी हो. किंवा सवळ्यातच स्वयंपाक करावा. मला वाटतं भक्तीमध्ये काही नाही. आता मला एक सांगा, जन्माला आलेलं नवजात बालक काय करतं? आईचं स्तन चोखतं. मला सांगा, तसं करायला त्याला कोणाची परवानगी घ्यावी लागते? डॉक्टरची घ्यावी लागते? कोणाचीच घ्यावी लागत नाही ना. मला वाटतं त्याच निरागसतेने आपण परमेश्वराची भक्ती करायला पाहिजे. तेवढी जर निरागसता तुमच्यामध्ये असेल तर तुम्हाला कुठलाही नियम लागू होत नाही. आपलं नातं जर थेट वरच्या स्वामींशी असेल तर मधल्या कुठल्याही पुजाऱ्याची, कुठल्याही म्हणजे कुठल्याही व्यक्तीची तुम्हाला गरज नाही आणि कुठल्याही नियमाची गरज नाही. कारण आपलं कनेक्शन डायरेक्ट आहे ना. काय गरज आहे आपल्याला की नियम आंघोळ पाळायची? करूनच देवाचं नाव घ्या असं काही नियम तुम्ही म्हणता का, त्याला मानता का? म्हणजे आता बघा, ज्या प्राथमिक गोष्टी आहेत त्या आपण पाळल्याच पाहिजे. दररोज आंघोळ करणे त्याने आपलं शरीर शुद्ध होतं. मनाच्या शुद्धीसाठी भक्ती आहेच. पण तुम्हाला वाटतं तुमच्या मनातला जेवढा शुद्ध भाव असेल, आपण ऐकतो ना, शुद्ध बीजा पोटी रसाळ गोमटी, गोड. अशातली गत. मला वाटतं तुमचं जेवढं मन निर्मळ असेल तितकं तुम्ही भगवंतापर्यंत पोहोचता आणि देवाला काही लागत नाही. 2 हात जोडले आणि एक मुंडकं जर टेकवलं, परमेश्वर भेटतो आणि स्वामी उभे राहतील तुमच्यासमोर. खूप छान. असे काही नियम नाहीयेत. असा नियम काही लोकांनी कदाचित असे नियम घालून दिले ते, पण मी म्हणलं ना तुम्ही की नाही फॉलो केले तरी तू देव तुमच्या तू सोबत आहे. तू माई मी लेकरू आणि तू मला विसरू नको, अशा पद्धतीने जर भक्ती झाली तर मला वाटतं ती जास्त चांगली भक्ती आहे, पॉझिटिव्हली भक्ती आणि सकारात्मक भक्ती आहे. खूप छान. तुमच्या कुटुंबामध्ये सगळ्या लोकांना आणि मित्रपरिवारामध्ये स्वामी सामर्थ्यामुळे काही सकारात्मक बदल झालेले जाणवतात? मला सांगायला आवडेल की आम्ही अतिशय खरतर परिस्थितीतून आलेलो. अगदी म्हणजे वस्तीतला जन्म माझा. माझी आई बिचारी अगदी धुणी भांड्याची कामं करून तिने आम्हाला इथपर्यंत आणलं. मी ॲग्रिकल्चर BSc केलं. माझा भाऊ शिक्षक आहे, बहिणी अतिशय चांगल्या घरी दिली. तर मला वाटतं इथपर्यंत आम्हाला आणत असताना कदाचित देवपूजा करायला किंवा संसाराचा हा गाडा ओढत असताना तिला एवढी ओढताना तिची व्हायची की तिला आध्यात्मिक गोष्टीमध्ये तिला वेळच नाही मिळाला. रस नव्हता म्हणण्यापेक्षा तिला वेळच नाही मिळाला. परंतु जसं मला स्वामींची अनुभूती येत गेली वयाच्या 14व्या 15व्या वर्षी, तसं मी जसं स्वामींचं करत गेलो तसं आज आमची आई म्हणजे स्वामींचं इतकी सेवा करते ती की स्वामींना ताट लावले का नाही पहिली ती बघते.
किंवा स्वामींचे जे काय असते वस्त्र असतील त्याची ते धुणे, त्याची इस्त्री करणे, इथपासून ते 200 लोकांसाठी लापशी बनवणे, शिऱ्याचा प्रसाद तयार करणे, तेवढी स्वच्छता ठेवणे. आणि म्हणजे मला सांगायला आवडेल की आमचे वडील पूर्वी थोडंसं व्यसनाधीनच्या आहारी गेले होते. आज अभिमानाने सांगतो की जशी स्वामीची भक्ती आम्ही करायला लागले, तर ते अतिशय त्यांच्यामध्ये परिवर्तन घडलेले. ते सुद्धा आरतीमध्ये टाळ वाजवतात. आणि मला एक अभिमान एक गोष्ट सांगायला आवडेल की तुम्ही काही नाही सांगितलं त्यांना की नाही. आम्ही करतोय, तुम्ही हे नाही. करा, त्यांना स्वतःहूनच वाटलं? किंवा माझे नातेवाईक आहे जे अतिशय मांसाहार करायचे, आज ते मांसाहार काहींनी बंद केलेलं आहे. मी ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये आज गुरुवारी लोक मांसाहार करत नाहीत, माझी मित्रमंडळी मांसाहार करत नाही. मला वाटतं हा बदल झाला ना. किंवा आमच्याकडे जे आरतीला ढोल वाजवतात मुलं, तर तुम्ही जर आमचे कधी आलात आणि पाहिलं, साधारण 14 ते 21 वयोगटातील तरुण आहेत. मला सांगा आज तरुण काय करतात? व्यसनाधीनतेच्या अधीन आहेत. मोबाईल, रील्स, गेम खेळणे किंवा कुठतरी चौकामध्ये टुकारपणा करणे, याच्यामध्ये. पण आज ही मुलं स्वामी सेवेमध्ये लागलेली आहेत. तर ती ढोल वाजवणे, प्रसाद वाटणे, तर त्यांचं विचारामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग आलं ना. आणि जसे आपण विचार करतो तसे आपण घडतो. मला वाटतं ही पण कुठंतरी आध्यात्मिक मार्गातून एक विचाराची वेगळी पातळी की बाबा तरुण पिढी घडते. खूप छान. तुम्ही तुमच्या एरियातल्या मुलांना घडवण्यामध्ये तुमचा खरंच खूप मोठा हात असणार आहे. त्यांचे आशीर्वाद तुम्हाला आई वडिलांचे त्यांच्या खरंच मिळणार आहेत. मग तुमच्या घरातले मित्र परिवार, बरेच घरातली सगळे आई वडील बायको सगळे अक्कलकोटला गेले असतील. तुम्ही पण दरवर्षी वारी करत असताल अक्कलकोटची, एवढे स्वामी भक्त आहात तर. तुम्हाला खरं तर गंमत वाटेल, मी एकदाच अक्कलकोटला गेलो. मी स्वतः. माझ्या आईने अक्कलकोट बघितलं नाही, माझ्या बायकोने अक्कलकोट बघितलं नाही, माझ्या वडिलांनी नाही, वहिनींनी नाही. लोकांना चमत्कारिक वाटतं की दर महिन्याला अक्कलकोटला जातील, पण नाही. मीच फक्त एकदा अक्कलकोटला गेलोय. तर मला असं वाटतं की आमच्याच घराचा अक्कलकोट आहे. मी माझ्या आईला कायम गमतीने म्हणतो की स्वामी तुला बोलवणार पण नाही अक्कलकोटला, तू इथंच त्यांची सेवा कर. मला वाटतं, आणि लोक सुद्धा म्हणतात की हे प्रति अक्कलकोटच आहे. तर आमच्या आईची सुद्धा आता इच्छा नाही की मी अक्कलकोटचं दर्शन घ्यावं. ती म्हणजे महाराज इथंच माझ्याकडून सेवा करून घेतात, मी का तिथे जाऊ. आणि देव जर आत्र तत्व आणि सर्वत्र आहे, चराचरात परमेश्वराचं जर आपण सामर्थ्य मानतो, तर मग अक्कलकोटला जाण्याची गरज काय. मला वाटतं जिथं आपण हाक मारली तिथं स्वामी येऊन उभे राहतील आपल्यासमोर. खूप खूप छान सांगितलं की लोक म्हणतात अक्कलकोटला जा, त्या देवापुढे नतमस्तक हो. तर देव, तुम्ही इथे देवालाच घरी बोलवलंय तुम्ही तुमच्या. छान. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये तुम्ही कसा फरक करता किंवा कसं ओळखता? मला असं वाटतं की माळा घालणं आणि तासन तास जे आपलं काम सोडून कुठंतरी फक्त देवाच्या नावावर भोंदोगिरी करणं आणि फक्त देवभक्ती नावावर काहीतरी समाजाचं अलीकडे तुम्ही बघत असाल एक वेगळे प्रकार चालले, ती अंधश्रद्धा. आणि आपलं घर, आपला परपंच, आपला मुलं बायको आणि समाज यांच्या हितावं काहीतरी आपल्याला वेगळं काहीतरी करता येईल, ती खरी श्रद्धामय भक्ती असं मला वाटतं. खरंच आहे. खूप छान. स्वामी समर्थ आणि साईबाबा यांच्या भक्तीत तुम्हाला काही साम्य वाटतं का? तुम्हाला काही? मला असं वाटतं की स्वामीचे तर अनुभव मला खूपच आहेत, साईबाबांचे तसे नाहीत. पण तुम्हाला असं वाटतं की तुकाराम महाराजांचं एक वाक्य आहे, एका नाळ्याचीच विनंती ते कैसे भिन्न भिन्न. जर परमेश्वर जर एका तत्वातून जन्माला आलाय, तर हा भेदभाव कशासाठी? मला वाटतं साईबाबा काय किंवा स्वामी काय, त्यांनी त्या अवतार घेतले, त्या काळात त्यांनी खूप खूप चांगलं काम केलं आणि अजूनही लोकांना त्यांच्या अनुभव येतात. खूप छान म्हणताय. भक्ती करा, मनापासून करा, कोणाचीही करा, असं तुमचं समज मत. तरुण पिढीला स्वामी समर्थांच्या भक्तीशी कसं जोडता येईल असं तुम्हाला वाटतं? तुम्ही सांगितलंच आहे तरी. मला असं वाटतं की प्रत्येकाच्या अंतःकरणात वेगवेगळा आवाज बसलेला आहे. काहींना असं वाटतं की तो आवाज स्वामी समर्थांमध्ये, काहींना वाटतो साईबाबांमध्ये. ज्या अंतःकरणाला जो भावेल आणि जो खरा आवाज आहे, ज्याने त्याने आपापल्या अनुभवातून शिकावं. मग भक्ती कुणाची करा, फक्त सात्विक असली पाहिजे आणि त्यातून काहीतरी तुम्हाला पॉझिटिव्हली घेता आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही उपवास केला किंवा व्रत केले, पण जर तुम्ही आपलं जे काही आयुष्यामध्ये तुमचा जर गोलच ठरलेला नसेल, तर ती भक्ती काही कामाची नाही आणि तिथं देवही थांबणार नाही, कारण तुमचा गोल ठरलेला नाही. देव कोणाच्या मागे असतो? देव अशा लोकांच्या मागे असतो ज्याचा काहीतरी आयुष्यात गोल ठरला आहे. परमेश्वर काय म्हणतो? तुम्ही भिवू नको, मी तुझ्या पाठीशी. हे वाक्य कधी सार्थक होते मला सांगा? तू चांगलं काम कर तर मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणजे तू वाईट काम करशील नाही तरी मी तुझ्या पाठीशी आहे,
तू भिवू नको असं त्याचा अर्थ नाही. तू चांगलं काम कर, मी तुझ्या पाठीशी. तेव्हाच आणि मला भेटणार. वाटतं देशातला कुठली तरुण वर्ग आहे जो चांगलं काम करेल, ते देशासाठी असेल, कुटुंबासाठी असेल, स्वतःसाठी असेल, त्याच्या मागे महाराज कायम उभे आहेत. ती ऊर्जा आहे, तो सागर आहे. मला एक सांगा, आपण कोकणामध्ये जातो किंवा आपण असे विविध ठिकाणी फिरायला जातो. मला सांगा, कोकणामध्ये आपण जेव्हा जातो त्या लाटावरती आपण स्वार होतो, तो आनंद घेतो. मग ती लाट कोणाची झाली? आनंद घेतलेल्या माणसाची झाली ना. आता त्या लाटेवर, आता सूर्य, आपण समजा आपण सूर्याचं किरण घेतलं, पहिलं किरण मी घेतलं, मी त्याचा मालक नाही झालो, पण त्याचा मी आनंददायी व्यक्ती झालो ना. मला तर स्वामींचं तसंच आहे की ज्याने तो अनुभवला त्याला तो शब्दात सांगता येणार नाही कदाचित, परंतु ज्याने तो अनुभव घेतला त्याला तो आनंद मिळाला. छान छान. स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास ठेवण्यासाठी मग भक्तांनी काय करावं असं तुम्हाला वाटतं? मी पुन्हा ते सांगेन की भक्तांनी अतिशय चांगला आपल्या जे काय आपलं धैर्य आहे त्याच्याशी प्रामाणिक राहावं. मला वाटतं एवढं प्रामाणिकता जर तुमच्यामध्ये असेल ना, जगात अशक्य असं काहीच नाही. प्रामाणिकता ही फार जगात महत्त्वाची गोष्ट आहे. ती जर असेल तर तुम्हाला कोणीच अडू शकत नाही जगातली व्यक्ती. छान. तुमच्या कामावर निष्ठा ठेवा, प्रामाणिक राहा, ही स्वामी ही खरी सेवा आहे. तुमच्यासाठी स्वामी समर्थ एका शब्दात मग काय असेल? श्वास. वा, खूप छान सर, तुम्ही वेगवेगळे अनुभव सांगितले. आता एका शब्दात आम्हाला काही काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत तुमच्याकडून. स्वामी समर्थ एका शब्दात. ऊर्जा. वा. नामस्मरण कधी, सकाळी की संध्याकाळी? संध्याकाळी. संध्याकाळी. माणूस तेव्हा थकलेला असतो आणि थकलेल्या माणसाला एक ऊर्जा लागते आणि ती ऊर्जा म्हणजे स्वामी, म्हणून संध्याकाळी. भक्ती अक्कलकोटला की घर बसल्या? घर बसल्या, कारण घरीच अक्कलकोट आहे. खूप छान, खूप मस्त सर, तुम्ही आज इथे आलात आणि स्वामींवर निस्सीम भक्ती करणाऱ्या एक भक्ताला आज आपण भेटलेलो आहोत. त्यांचे अनुभव खरंच खूप मनाला भावणारे आहेत आणि मिरॅकल झालंय की काय त्यांच्या आयुष्यात, असेच त्यांचे अनुभव आहेत. आणि मला असं वाटतं की हा पॉडकास्ट ऐकल्यावर खरंच स्वामींवरची भक्ती तुमची 100% दृढ होणार आहे. त्याचबरोबर सांगितलं की तुम्ही तुमच्या कामावर विश्वास ठेवा, तर स्वामी तुमच्या नेहमी सोबत आहेत. स्वामींचं हे वाक्य, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, असे त्यांना अनुभव आलेले आहेत. ते फक्त त्यांच्या प्रामाणिकपणामुळेच. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही आज इथे आलात आणि आम्हाला एवढी छान माहिती दिली त्याबद्दल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.